रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपला पुढचा पॉईंट आहे रोटेशनल मोशन. प्रिव्हियस लेक्चरपर्यंत आपण सर्क्युलर मोशन कंप्लीट केली होती. पहिल्या लेक्चरला आपण सांगितलं होतं की रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आपण दोन मोशनचा स्टडी करणार आहे. एक मोशन म्हणजे सर्क्युलर, दुसरी म्हणजे रोटेशनल. आज आपण बघूया रोटेशनल मोशन म्हणजे काय. त्याच्या अगोदर तुम्हाला मोशनचे टाईप्स माहीत असतील. दॅट इज लिनियर मोशन, ट्रान्सलेटरी मोशन, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, ऑसिलेटरी मोशन. त्या टाईपबद्दल थोडी आपण जरा चर्चा करूया. जर आपण एक पॉईंट मास जर कन्सिडर केला किंवा पॉईंट मासला आपण असं म्हणू शकतो, आपण एक सिंगल पार्टिकल जर कन्सिडर केला, सिंगल पार्टिकल, समजा आपण तो सिंगल पार्टिकल असा दाखवूया. सपोज दिस इज सिंगल पार्टिकल किंवा तुम्ही ह्याला पॉईंट मास सुद्धा म्हणू शकता. आता हा सिंगल पार्टिकल, ह्याला पॉईंट मास का म्हणायचं किंवा पार्टिकल का म्हणायचं, कारण त्याजवळ डायमेन्शन्स नाहीत. ओके. आता असा सिंगल पार्टिकल कुठल्या कुठल्या मोशन करू शकतो. तर इमॅजिन करा, हा सिंगल पार्टिकल स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होत आहे, तर त्या मोशनला आपण काय म्हणणार आहे, लिनियर मोशन. कुठली मोशन म्हणणार आपण त्याला, लिनियर मोशन. वेन सिंगल पार्टिकल ट्रॅव्हल अलॉंग ए स्ट्रेट लाईन, इट इज कॉल्ड एज अ लिनियर मोशन. तो सिंगल पार्टिकल आणि कुठली मोशन परफॉर्म करू शकतो, तुम्हाला माहिती आहे तो सर्क्युलर मोशन सुद्धा करू शकतो. इट परफॉर्म सर्क्युलर मोशन ऑल्सो. सपोज हा सिंगल पार्टिकल आहे, तर तो कुठली मोशन करतो, तर सर्क्युलर मोशन सुद्धा परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. आणखी एक मोशन कुठली, ऑसिलेटरी मोशन. म्हणजे आपलं कन्क्लुजन काय आलं, सिंगल पार्टिकल और पॉइंट मास परफॉर्म लिनियर मोशन, सर्क्युलर मोशन अँड ऑसिलेटरी मोशन. तो ह्या तीन टाईपच्या मोशन परफॉर्म करू शकतो. आता आपण काय करूया, असे इथं आपण एकच पार्टिकल घेतला होता, आता आपण काय करूया, असे बरेचसे पार्टिकल एकत्र करू. मग त्या नंबर ऑफ पार्टिकलला आपण नाव देणार सिस्टीम ऑफ पार्टिकल्स, आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो, बॉडी. सिस्टम ऑफ पार्टिकल मीन्स बॉडी. सपोज दिस इज द बॉडी, आणि ह्या बॉडीमध्ये काय तर असे बरेच पार्टिकल आहेत, आणि ते सगळे पार्टिकल मिळून ही काय तयार झालेली आहे, बॉडी तयार झालेली आहे. आता बॉडी कुठली कुठली मोशन तयार करू शकते. सपोज दिस बॉडी ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन. ही बॉडी स्ट्रेट लाईन जर ट्रॅव्हल झाली, तर त्या मोशनला आपण काय म्हणू शकतो, लिनियर मोशन तर म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही, कारण लिनियर मोशन कोणासाठी आहे, तर पार्टिकलसाठी, सिंगल पार्टिकलसाठी आहे. म्हणून बॉडीसाठी आपण कुठला शब्द यूज करणार, तर ट्रान्सलेटरी मोशन. ट्रान्सलेटरी मोशन म्हणजे व्हेन बॉडी ट्रॅव्हल अलॉंग ए स्ट्रेट लाईन, इट इज कॉल्ड एज अ ट्रान्सलेटरी मोशन. नंतर अजून ही बॉडी कुठली मोशन करू शकते, तर त्या बॉडीला तुम्ही रोटेट सुद्धा करू शकता. सो दिस बॉडी परफॉर्मिंग रोटेशनल मोशन. लक्षात आलं. ह्या दोन मोशन कुणाच्या रिलेटेड आहेत, तर बॉडीच्या. एक लक्षात ठेवायचं, सिंगल पार्टिकल और पॉइंट मास नेवर परफॉर्म रोटेशनल मोशन. तो कधीही रोटेशनल मोशन परफॉर्म करू शकत नाही. रोटेशनल मोशन ही मोशन कुणाच्या रिलेटेड आहे, बॉडीच्या. हे नेहमी लक्षात ठेवायचं, ट्रान्सलेटरी अँड रोटेशनल. ओके. आता रोटेशनल मोशन म्हणजे काय, जे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही फॅन ज्यावेळी स्विच ऑन करता त्यावेळी फॅनची जी मोशन असते त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, रोटेशनल मोशन. किंवा हा जो समजा ह्याला ब्लॉक मारा, हा ब्लॉक आता कुठली मोशन करत आहे, रोटेशनल मोशन अबाउट धिस ॲक्सिस. आता रोटेशनल मोशन करताना ॲक्सिस खूप महत्त्वाचा आहे. आता ॲक्सिस काय सांगतो, तर बघा आपण एक्झाम्पल घेऊया. सपोज दिस इज बुक, दिस इज द वन टाईप ऑफ बॉडी अँड दिस बॉडी परफॉर्मिंग रोटेशनल मोशन. आता ह्या बॉडीचा एक पार्टिकल घेऊया, कारण बॉडी ही पार्टिकलपासून तयार झाली असते. तर हा तुम्हाला जो ब्लॅक स्पॉट दिसतोय त्याला आपण पार्टिकल म्हणूया. सो दिस इज द वन पार्टिकल ऑफ दॅट बॉडी. आता तुम्ही केअरफुली जर बघितलं, ज्यावेळी हे बुक किंवा ही बॉडी रोटेशनल मोशन करत आहे, तर हा पार्टिकल असा फिरतोय. म्हणजे हा जो पार्टिकल आहे तो कुठली मोशन करतोय, सर्क्युलर मोशन. नंतर तुम्ही हा पार्टिकल जर घेतला इथला, बघा बॉडी परफॉर्म रोटेशनल मोशन अँड धिस पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. म्हणजे आपण काय सांगू शकतो, ज्यावेळी बॉडी रोटेशनल मोशन करते त्यावेळी त्या बॉडीचे सगळे पार्टिकल कुठली मोशन करतात, तर सर्क्युलर मोशन. पण या सगळ्या पार्टिकल जे सर्क्युलर मोशन करतात त्यांचा सेंटर इथं आहे बघा.
सेंटर सगळ्यांचा काय एकच आहे, पण प्रत्येक पार्टिकलची रॅडियस काय डिफरंट आहे. आणि या सगळ्या पार्टिकलचा सेंटर ज्या ठिकाणी येतो तिथून त्या बॉडीचा ॲक्सिस पास होतो. ज्या ॲक्सिसच्या अबाउट ही बॉडी काय करते रोटेशनल मोशन. सपोज दिस बॉडी परफॉर्म रोटेशनल मोशन अबाउट दिस ॲक्सिस. ॲक्सिस म्हणजे काय पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. आता ह्या बॉडीला मी रोटेशनल मोशन ही बॉडी अशी सुद्धा करू शकते. सो दिस इज ऑल्सो रोटेशनल मोशन. सो दिस इज द ॲक्सिस. ॲक्सिस चेंज केला. आता मी हा ॲक्सिस घेतला, देन दिस इज ऑल्सो रोटेशनल मोशन. किंवा आता मी हा जर ॲक्सिस घेतला इथून जाणारा, सो दिस इज द रोटेशनल मोशन. म्हणजे तुम्ही कुठल्याही ॲक्सिसच्या अबाउट बॉडीला रोटेट करू शकता. ओके, तुम्हाला समजलं रोटेशनल मोशन काय म्हणजे काय. किंवा हे एक एक्झाम्पल आपण सांगू शकतो. ही समजा आपण एक डिस्क घेतली. आता ही डिस्क कुठली मोशन करत आहे रोटेशनल मोशन, आणि ॲक्सिस हा असणार आहे. ओके, म्हणजे ह्या ॲक्सिसच्या अबाउट ही डिस्क काय करते रोटेशनल मोशन. त्यावेळी ह्या डिस्कवरचे सगळे जे पार्टिकल आहेत छोटे छोटे ते काय करतात तर सर्क्युलर मोशन. पण सगळ्या सर्कलचा सेंटर इथंच येतो आणि त्या पॉईंटमधून तुमचा काय पास होतोय ॲक्सिस ऑफ रोटेशन. एक्झॅक्टली तुम्हाला समजलं असेल व्हॉट इज मीन बाय रोटेशनल मोशन. आणि हा दोन मोशन रिलेटेड विथ बॉडी. आणि दुसरा पॉईंट काय सिंगल पार्टिकल ऑर पॉईंट मास नेवर परफॉर्मिंग रोटेशनल मोशन. इट ओनली परफॉर्मिंग लिनियर सर्क्युलर ऑर ऑसिलेटरी मोशन. आता ह्या काय करूया ह्या दोन मोशनमधला डिफरन्स बघू आपण. कुठल्या मोशन ट्रान्सलेटरी मोशन अँड रोटेशनल मोशन. दोन्हीही कुणाच्या रिलेटेड आहेत तर बॉडीच्या. आणि बॉडीमध्ये काय असतात छोटे छोटे पार्टिकल. त्यांना आपण म्हणतो सिस्टीम ऑफ पार्टिकल. सपोज दिस बॉडी मूव्हिंग अलॉंग ए स्ट्रेट लाईन दॅट इज परफॉर्मिंग ट्रान्सलेटरी मोशन. ह्या बॉडीमधले सगळे पार्टिकल बघा कसे ट्रॅव्हल होतात. बॉडी स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल होते तर पार्टिकल पण असे स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल होतात. अँड ऑल पार्टिकल्स आर पॅरलल टू इच अदर, moving parallel to each other, and the linear displacement, linear velocity and linear acceleration of each particle is same. म्हणजे ज्यावेळी बॉडी ट्रान्सलेटरी मोशन करते त्यावेळी बॉडीमधले सगळे पार्टिकल पॅरलल मूव्ह होतात. आणि ह्या सगळ्या पार्टिकलचं स्पीड म्हणजे लिनियर ना, कारण आपण इथं चर्चा करतो ट्रान्सलेटरी मोशनबद्दल. म्हणजे सगळ्या पार्टिकलचं स्पीड स्पीड ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट काय असणार आहे सेम असणार आहे. म्हणजे आपण एक रूल तयार केला वेन बॉडी परफॉर्मिंग ट्रान्सलेटरी मोशन all linear parameters of all particles of a body are same. म्हणजे ज्यावेळी बॉडी ट्रान्सलेटरी मोशन करते त्या बॉडीमध्ये असणाऱ्या सगळ्या पार्टिकलचे लिनियर पॅरामीटर्स काय असतात सेम असतात. लिनियर पॅरामीटर म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी किंवा स्पीड म्हणा, अँड लिनियर ॲक्सेलरेशन. ओके, आता हे तिकडे बघू रोटेशनल मोशनमध्ये. आता ह्या बॉडीला आपण कुठली मोशन दिली रोटेशनल मोशन. ही बॉडी आता कुठली मोशन करत आहे रोटेशनल. किंवा ह्या एक्झाम्पल ऐवजी आपण फॅनचं एक्झाम्पल घेऊया. सपोज फॅनमध्ये आपण मानूया की 3 ब्लेड्स आहेत. तिन्ही ब्लेड आपण इथं दाखवूया. दिस इज द फर्स्ट ब्लेड. हे फॅनमध्ये असणारे 3 काय आहेत ब्लेड आहेत. ओके, आणि फॅन इज रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस. दिस इज द ॲक्सिस. तुम्ही जर इमॅजिन केलं की तुमच्या घरामध्ये जो फॅन आहे तो फॅन तुम्ही ज्या हँडलला अडकवलेला असतो खाली असे 3 काय असतात असे ब्लेड असतात. ओके, समजा हे एक ब्लेड आहे असं इकडे का इकडे असे 3 ब्लेड आहेत. तो जो हँडल आहे तोच त्या फॅनचा काय असतो ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्च्युली इथे समजणार नाही तर ॲक्सिस ऑफ रोटेशन असा येईल. ओके, समजून घ्या. अँड दिस फॅन इज रोटेटिंग इन दिस वे. आता हा फॅन म्हणजे ही बॉडी काय परफॉर्म करते रोटेशनल मोशन. मग ह्या फॅनचे पार्टिकल्स काय करणार तर सर्क्युलर मोशन. हे आपण आत्ताच बघितलेलं आहे. ओके, आता आपण काय करूया ह्या ब्लेडवरचे किंवा ह्या बॉडीवरचे कुठलेही 3 पार्टिकल घेऊ. दिस इज द फर्स्ट पार्टिकल, दिस इज द सेकंड पार्टिकल अँड दिस इज द थर्ड पार्टिकल अँड दिस इज द सेंटर. ओके, वेन फॅन रोटेट्स these particles perform circular motion. Okay, like that. ओके, हे समजलं असेल. आणि प्रत्येक जो सर्कल आहे
पार्टिकलचा ते प्रत्येकाची रॅडियस काय डिफरंट आहे. म्हणजे पहिल्या नंबरच्या पार्टिकलची रॅडियस लहान आहे, दुसऱ्याची थोडीशी मोठी आहे आणि तिसऱ्या पार्टिकलची रॅडियस सगळ्यात जास्त आहे. ओके, आता बघा आपल्याला काय बघायचं की रोटेशनल मोशनमध्ये कुठले पॅरामीटर सेम असतात. कारण ट्रान्सलेटरी मोशनमध्ये तर लिनियर पॅरामीटर सेम आहे, हे आपण आत्ताच प्रूव्ह केलं. ट्रान्सलेटरी मोशनमध्ये अँग्युलर पॅरामीटर तर नसणार आहेत कारण ती ट्रान्सलेटरी लिनियर मोशन आहे. ओके, आता रोटेशनल मोशनमध्ये अँग्युलर पॅरामीटर असणार म्हणजे थिटा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके, आता मला सांगा हा पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय, मी इथं दाखवतो. पार्टिकल नंबर 1 परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. आता हा जर सर्क्युलर मोशन करत असेल तर आपल्याला माहिती आहे वेन पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इट हॅज 2 व्हेलॉसिटीज. त्याजवळ 2 व्हेलॉसिटी असतात, एक म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी आणि एक म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी आपण कशी दाखवणार तर त्या सर्कम्फरन्सला आपण काय करतो टेंजेंट. सो दिस इज द लिनियर व्हेलॉसिटी किंवा त्याला तुम्ही लिनियर स्पीड म्हणा, व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड स्पीड. आणि सेकंड व्हेलॉसिटी कुठली असते तर अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. आणि वी नो दॅट अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू थिटा अपॉन टी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता हा फॅन रोटेट होतोय म्हणजे फॅन जवळ काहीतरी अँग्युलर व्हेलॉसिटी असेल. ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सपोज धिस ब्लेड परफॉर्म 1 रिव्हॉल्युशन इन 2 सेकंद. एक चक्कर कंप्लीट करायला त्याला 2 सेकंद लागतात. तर एक चक्कर कंप्लीट केल्यानंतर थिटा किती असणार आहे 2 पाय आणि वेळ किती लागतोय 2 सेकंद. सो वी गेट ओमेगा पाय रॅडियन पर सेकंड. आपण काय म्हणणार ही जी बॉडी आहे, हे जे ब्लेड आहे ही जी अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर स्पीड किती आहे पाय रॅडियन पर सेकंड. आता ज्यावेळी एक ब्लेड एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करेल त्यावेळी तिन्ही पार्टिकल पण एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करणार कारण हे पार्टिकल त्या बॉडीचे आहेत आणि त्यांना पण तेवढाच वेळ लागणार जेवढा बॉडीला लागला. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की ह्या तिन्ही पार्टिकलचं अँग्युलर स्पीड किती आहे पाय रॅडियन पर सेकंड. म्हणजे आपण एक इम्पॉर्टंट कन्क्लुजन काढलं की व्हेन बॉडी परफॉर्म रोटेशनल मोशन with some angular speed omega then all particles having same angular speed omega. म्हणजे ज्यावेळी बॉडी रोटेशनल मोशन करते त्यावेळी बॉडीचं जे काय अँग्युलर स्पीड असेल तेवढंच अँग्युलर स्पीड बॉडीच्या प्रत्येक पार्टिकलचं असणार आहे. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट पण तेवढंच असणार आहे कारण ज्यावेळी बॉडी एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2 पाय आणि या पार्टिकलचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट पण किती असणार 2 पाय. म्हणजे आपण काय सांगू शकतो इन रोटेशनल मोशन ऑल अँग्युलर पॅरामीटर्स आर सेम. All in rotational motion all angular parameters of all particles of a body are same. Angular parameters theta, omega and alpha, angular displacement, angular velocity and angular accelerations. लक्षात आलं. आता आपण चर्चा करूया लिनियर पॅरामीटर कारण आपण आता सांगितलं की पार्टिकल जवळ आणखी कुठली व्हेलॉसिटी आहे तर लिनियर व्हेलॉसिटी किंवा लिनियर स्पीड आहे. ओके, लिनियर स्पीड काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा जो आपण सर्क्युलर मोशनमध्ये पाहिला होता. पण ओमेगा सगळ्या पार्टिकलचा सेम आहे सो व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर. आणि आपल्याला समजते तिसऱ्या पार्टिकलचा आर काय जास्त आहे त्यामुळे तिसऱ्या पार्टिकलचं लिनियर स्पीड काय असणार जास्त असणार आणि जे आपण कसं दाखवणार टेंजेन्शियल. सो दिस इज V3, this is V2 and this is V1. So we got relation V3 greater than V2 greater than V1. जेवढा आर मोठा असेल तेवढा V जास्त असणार. म्हणजे आपण काय सांगणार की इथं प्रत्येक पार्टिकलचा आर काय आहे रॅडियस डिफरंट आहे. ओके, म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं लिनियर स्पीड काय असणार आहे डिफरंट असणार आहे. सो we can say that when body performing rotational motion angular parameters for all particles are same but linear parameters are not same. That is each particle have different linear speed. प्रत्येक पार्टिकलचं स्पीड हे काय असणार आहे डिफरंट असणार आहे. आणि कॉमन सेन्स आहे कारण हा जो पार्टिकल आहे ह्याला दिलेल्या टाईममध्ये जास्त डिस्टन्स कव्हर करायचं आहे बघा आणि ह्या पार्टिकलला कमी डिस्टन्स कव्हर करायचं आहे सेम तेवढ्याच टाईममध्ये. त्यामुळे ह्याला जर तेवढ्याच टाईममध्ये जास्त डिस्टन्स कव्हर करायचं असेल कारण ह्याचा सर्कम्फरन्स जास्त आहे तर ह्याला स्पीड जास्त ठेवलं पाहिजे ना म्हणून V3ची व्हॅल्यू V1 पेक्षा जास्त असणार आहे. सो दिस इज द इम्पॉर्टंट कन्क्लुजन ऑर डिफरन्स बिटवीन ट्रान्सलेटरी मोशन अँड रोटेशनल मोशन. आपल्याला इंटरेस्ट आहे रोटेशनल मोशनमध्ये त्यामुळे हे दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा.
इथून पुढे आपण ज्यावेळी रोटेशनल मोशन करू त्यावेळी अँग्युलर पॅरामीटर सेम घेणार आहे. कोणाचे? पार्टिकलचे. तुम्हाला जर कोणी विचारलं एक बॉडी रोटेशनल मोशन करते विथ अँग्युलर स्पीड 5 रेडियन पर सेकंड. सपोज दिस बॉडी परफॉर्म रोटेशनल मोशन विथ अँग्युलर स्पीड 5 रेडियन पर सेकंड. सो व्हॉट इज द अँग्युलर स्पीड ऑफ दिस पार्टिकल? त्याचा आन्सर काय असणार? तर 5 रेडियन पर सेकंड. कारण अँग्युलर पॅरामीटर सगळ्या पार्टिकलचे सेम असतात म्हणजे कोणा एवढे असतात? तर बॉडी एवढे असतात. पण लिनियर स्पीड और लिनियर पॅरामीटर ऑफ ईच पार्टिकल इज डिफरंट. ओके. ओके, आता आपण काय करूया तर ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन मधले पॅरामीटर बघूया. तर पहिल्यांदा इथे येणार आपण पॅरामीटर्स इन ट्रान्सलेशनल मोशन. इथं काय असणार आहे? पॅरामीटर इन रोटेशनल मोशन. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे हे दोन्ही मोशन कुणाच्या रिलेटेड आहेत? तर बॉडीच्या. व्हेन बॉडी ट्रॅव्हल अलॉंग ए स्ट्रेट लाईन इट इज कॉल्ड एज अ ट्रान्सलेशनल मोशन. आणि त्यामुळे डिस्प्लेसमेंट कुठला असणार आहे बॉडीमध्ये? तर लिनियर डिस्प्लेसमेंट. एलचा अर्थ समजून घ्या, लिनियर. त्याचा सिम्बॉल असतो यस. इथं बॉडी काय होते? रोटेट. त्यामुळे डिस्प्लेसमेंट कुठला असणार आहे? तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जो सिम्बॉल आहे थीटा. ओके. नंतर व्हेलॉसिटी कुठली असणार आहे? इथं लिनियर व्हेलॉसिटी दॅट इज व्ही. इकडे काय असणार आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी दॅट इज ओमेगा. एक्सलरेशन लिनियर एक्सलरेशन दॅट इज स्मॉल ए. आणि इथं काय असणार आहे? अँग्युलर एक्सलरेशन दॅट इज अल्फा. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. आता पुढचे पॅरामीटर हे महत्त्वाचे आहेत. आता ट्रान्सलेशनल मोशनमध्ये एक गोष्टीचा तुम्ही विचार करा. वेन बॉडी परफॉर्मिंग ट्रान्सलेशनल मोशन, तर ह्या बॉडीचं काहीतरी मास आहे. ओके. आणि तुम्ही ह्या बॉडीवरती काय अप्लाय करणार आहे? फोर्स अप्लाय केल्यानंतरच ही बॉडी काय होणार आहे? ह्या डायरेक्शनला काय होणार आहे? ॲक्सिलरेट होणार आहे, म्हणजे मोशनमध्ये येणार आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज ए हॉरिझॉन्टल फ्लोअर. ह्याच्यावरती आपण एक ब्लॉक घेतला. ज्या ब्लॉकचं मास किती आहे? एम. तुम्ही ह्याच्यावरती काय अप्लाय केला? फोर्स. सो बॉडी ॲक्सिलरेट इन दिस डायरेक्शन because we know that F is equal to ma and direction of force and direction of acceleration both are same. When we apply force in this direction, acceleration developed in this direction. Okay. आता ज्यावेळी बॉडी रेस्टमध्ये असते बघा, ह्या बॉडीजवळ तर मास आहे आणि बॉडी कशी आहे? रेस्टमध्ये. आणि ज्यावेळी तुम्ही फोर्स अप्लाय करता त्यावेळी ती बॉडी तुमच्या फोर्सला अपोज करते. का अपोज करते? कारण बॉडीची एक टेंडन्सी आहे. काय टेंडन्सी आहे? टू मेंटेन इट्स ओरिजिनल स्टेट. स्टेट म्हणजे काय? दोन प्रकारच्या स्टेट असतात, एक म्हणजे रेस्ट, एक म्हणजे मोशन. तर ओरिजिनल स्टेट मेंटेन करण्याची बॉडीची एक टेंडन्सी असते. म्हणजे बॉडी रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करते आणि मुव्हिंग असेल, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. ह्या बॉडीच्या टेंडन्सीला आपण काय म्हणतो? तर इनर्शिया. इट इज कॉल्ड ॲज ए इनर्शिया. आणि इनर्शिया इज डिपेंड अपॉन मास ऑफ ए बॉडी. म्हणजे ट्रान्सलेशनल मोशनमध्ये बॉडीचं जेवढं मास जास्त असेल तेवढा बॉडीचा इनर्शिया जास्त असणार. म्हणजे बॉडी त्याची ओरिजिनल स्टेट मेंटेन करणार. म्हणजे रेस्टमधली बॉडी मोशनमध्ये आणण्यासाठी जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करता त्यावेळी ती बॉडी ड्यू टू इनर्शिया तुमच्या फोर्सला किंवा तुमच्या एफर्ट्सला काय करणार? अपोज करणार. लक्षात आलं इनर्शिया म्हणजे काय? आणि ट्रान्सलेशनल मोशनमध्ये इनर्शियाचं काम कोण करतो? तर मास. म्हणजे जेवढं मास काय असणार आहे? जास्त असणार आहे, तेवढा इनर्शिया पण काय असणार आहे? जास्त असणार आहे. ओके. सिम्पल एक्झाम्पल आहे. आता आपण जाऊया की रोटेशनल मोशनमध्ये. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय म्हणणार? जेवढं मास जास्त तेवढा इनर्शिया जास्त. त्यामुळे बॉडीची स्टेट चेंज करणं तेवढं अवघड किंवा बॉडीला मूव्ह करणं अवघड. म्हणजे रेस्ट बॉडीला मूव्ह करणं अवघड आणि मुव्हिंग बॉडीला रेस्टमध्ये किंवा स्टॉप करणं हे अवघड. तसं इथं असणार. इथं पण एखादा कुठला तरी फॅक्टर असणार आहे जो काय करणार आहे? बॉडीला रोटेट करण्यापासून तुम्हाला अपोज करेल. लक्षात येते का? म्हणजे जसं इनर्शिया इथं काय करतोय? बॉडीला ट्रान्सलेटरी मोशनमध्ये जाण्यापासून अपोज करतोय. तसं इथं पण जो फॅक्टर असेल जो बॉडीला रोटेट करण्यासाठी अपोज करेल. आणि त्या फॅक्टरला काय म्हणायचं? तर त्या फॅक्टरला नाव आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया.
मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा इकडं फक्त इनर्शिया आणि तिकडं मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे दोघांच्या मध्ये काहीतरी डिफरन्स आहे. मग तुम्ही काय म्हणाल, जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या बॉडीचा जास्त आहे तेवढं त्या बॉडीला रोटेट करणं काय डिफिकल्ट आहे, किंवा बॉडीमध्ये अँग्युलर ॲक्सलरेशन डेव्हलप करणं अवघड आहे. बघा जसं आपण म्हणू शकतो एफ इज इक्वल टू एम ए, सो वी कॅन से दॅट एफ अपॉन ए इज इक्वल टू एम इन ट्रान्सलेटरी मोशन. म्हणजे बॉडीचं जेवढं मास जास्त असेल तेवढं लिनियर ॲक्सलरेशन बॉडीमध्ये काय असणार आहे, कमी असणार आहे. तसंच मोमेंट ऑफ इनर्शिया जेवढा जास्त असेल तेवढं बॉडीमध्ये डेव्हलप होणारं अँग्युलर ॲक्सलरेशन तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागतील. ओके, दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी समजून घ्या, डिफरन्स सुद्धा समजून घ्या. आता आपण जरा मोमेंट ऑफ इनर्शियाबद्दल डिस्कस करूया. मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ह्याचा सिम्बॉल आहे आय. सपोज तुम्ही काय घेतला, एक पार्टिकल घेतला आणि त्या पार्टिकलला आपण एक स्ट्रिंग कनेक्ट केली. त्या पार्टिकलचा मास किती आहे, एम, आणि ह्या ॲक्सिसच्या अबाउट तुम्ही ह्या स्ट्रिंगला, अशी स्ट्रिंग आहे आणि इथं पार्टिकल आहे, तुम्ही ह्या पार्टिकलला काय करणार आहे, रोटेट करणार आहे. आणि आपण दुसरा एक तोच पार्टिकल घेतला, पण त्याची आपण काय घेतली, जी स्ट्रिंगची लेंथ आहे ती जास्त घेतली. पार्टिकल तोच आहे ज्याचं मास किती आहे, एम. आता तुम्ही दोन्ही एक्झाम्पल बघून सांगा की दुसऱ्या केसमध्ये स्ट्रिंगची लेंथ जास्त आहे, तर कुठल्या केसमध्ये तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागतील किंवा कुठल्या केसमध्ये रोटेशनल मोशन परफॉर्म करणं डिफिकल्ट आहे. तर आपल्याला समजेल की जेवढी स्ट्रिंगची लेंथ काय असेल, जास्त असेल, तेवढं त्याला रोटेट करणं काय असतं, डिफिकल्ट असतं. म्हणजे आपण काय म्हणणार की ह्या केसमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. पण तुम्ही म्हणाल दोन्ही केसमध्ये मास तर काय सेम आहे. ओके, मग मुवमेंट ऑफ इनर्शिया ह्या केसमध्ये जास्त कसा काय, ह्याचा अर्थ इन केस ऑफ रोटेशनल मोशन मुवमेंट ऑफ इनर्शिया नॉट ओनली डिपेंड अपॉन मास, इट ऑल्सो डिपेंड अपॉन धिस डिस्टन्स, this perpendicular distance of a particle from axis of rotation and it is called as a r. ह्या केसमध्ये आर काय जास्त आहे, त्यामुळं ह्या केसमध्ये रोटेट करणं जास्त डिफिकल्ट आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो की जसं इथं इनर्शिया ट्रान्सलेटरी मोशनमध्ये फक्त मासवर डिपेंड आहे, तसं रोटेशनल मोशनमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया फक्त मासवर डिपेंड नाही, तो आणखी एका गोष्टी डिपेंड आहे आणि ती गोष्ट म्हणजे धिस डिस्टन्स. सो वी गॉट ए फॉर्म्युला ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर पार्टिकल, सिंगल पार्टिकल किती येणार, तर मासवर तर डिपेंड असणार आहे प्लस या डिस्टन्सवर. ह्या डिस्टन्सला आपण म्हणलं आर आणि त्या आरचा काय घ्यायचा, स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए पार्टिकल. पण या पार्टिकल पासून बॉडी तयार होते. सपोज दिस इज ए बॉडी अँड दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ह्या ॲक्सिसमध्ये बॉडी काय होते, रोटेट होते. आणि ह्या बॉडीमध्ये आपण म्हणूया की एन पार्टिकल आहेत. सपोज दिस इज फर्स्ट पार्टिकल हॅव्हिंग मास m1, दिस इज सेकंड पार्टिकल अँड दिस इज nth पार्टिकल. And the distance of each particle from axis of rotation is r1, r2 and rn. तुम्हाला एका पार्टिकलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे एम आर स्क्वेअर, पण आपल्याला कुणाचा पाहिजे मुवमेंट ऑफ इनर्शिया, बॉडीचा. तर आपण काय करणार, प्रत्येक पार्टिकलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲड करणार. सो आपण फायनली काय आपल्याला आन्सर मिळेल, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए होल बॉडी इज इक्वल टू मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए फर्स्ट पार्टिकल किती असणार आहे, m1 इंटू r1 स्क्वेअर, m1 इंटू r1 स्क्वेअर प्लस m2 इंटू r2 स्क्वेअर अप टू लास्ट mn इंटू rn स्क्वेअर. आणि हेच आपण कसं लिहू शकतो, समेशन mi ri स्क्वेअर I इज इक्वल टू 1 टू n. So this is the formula for moment of inertia of a body, whole body. And this is the moment of inertia of a single particle. लक्षात आलं. सो मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला झाला mr स्क्वेअर. मग युनिट काय असेल, kg मीटर स्क्वेअर. डायमेन्शन सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता मोमेंट ऑफ इनर्शियाची. लक्षात आलं दोन्हीमध्ये फरक काय. तर आपण मग काय म्हणणार, ह्या केसमध्ये जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तेवढं बॉडीला रोटेट करणं काय डिफिकल्ट आहे, किंवा बॉडीचे काय म्हणणार अँग्युलर स्पीड चेंज करणं डिफिकल्ट आहे, किंवा बॉडीचं अँग्युलर ॲक्सलरेशन चेंज करणं डिफिकल्ट आहे, असं आपण म्हणू शकतो. ओके, आता पुढचा पॅरामीटर, बॉडीला जर ट्रान्सलेशनल मोशन पाहिजे असेल तर बॉडीवर आपण काय अप्लाय करतो, फोर्स विच इज इक्वल टू एम ए. सेम बॉडीला जर रोटेट करायचं असेल तर बॉडीवरती आपण काय अप्लाय केला पाहिजे, टॉर्क. हे पुढे येणार आहे आपल्याला, पण तुम्ही लक्षात ठेवा
फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडी कुठली मोशन करते, ट्रान्सलेशनल मोशन. आणि टॉर्क अप्लाय केल्यानंतर कुठली मोशन करते, तर रोटेशनल मोशन. पण टॉर्कला आपण ॲक्च्युअल म्हणतो तर मुवमेंट ऑफ फोर्स, त्यालाच आपण काय म्हणतो, टॉर्क. त्या सिम्बॉल आहे टाऊ, ह्याला टाऊ म्हणतो. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल मुवमेंट ऑफ फोर्स त्याला का म्हणायचं, त्यासाठी आपण एक्झाम्पल बघू. अगोदर ह्या मुवमेंट ह्या शब्दाचा अर्थ बघून घेऊया आपण. सो व्हॉट इज मीन बाय मुवमेंट? सो मुवमेंट मीन्स इफेक्ट ऑफ रोटेशनल मोशन. इफेक्ट. त्यासाठी एक्झाम्पल बघूया. सपोज आपण एक डोअर घेतलं, दिस इज द डोअर अँड दिस इज द हिंज. इथं आपण त्याला, त्या डोअरला आपण असं लॉक केलेलं असतं. लॉक म्हणण्यापेक्षा आपण इथं कनेक्ट केलेलं असतं. हिंज तुम्हाला माहीत असतील. ओके. आणि इथं आपला काय असतो, त्या डोअरचा हँडल असतो. हँडलचा यूज करून तुम्ही काय करू शकता, फोर्स अप्लाय करणार. ओके. आत पुश करायचं असेल तर तुम्ही आत फोर्स अप्लाय करता, किंवा ओढा बाहेर पाठीमागं ओढायचं असेल तर मागं फोर्स अप्लाय करतो. पण ह्या हँडलवरती आपण फोर्स अप्लाय करतो. सो दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. इथं तुम्ही काय अप्लाय करणार, तर फोर्स अप्लाय करणार. समजा तुम्ही किती फोर्स अप्लाय केला या ठिकाणी, आपण म्हणूया की 5 न्यूटन अप्लाय केला फोर्स. आणि हे जे डोअर आहे तुमचं, ओके, इथं हिंज आहे त्याची, तर आपण असा 5 न्यूटन फोर्स अप्लाय केला, तर हा डोअर काय झाला, रोटेट. मी हा रोटेशनल मोशन करतोय. समजा आपण म्हणूया की 5 न्यूटन फोर्स अप्लाय केल्यानंतर हा डोअर 60 डिग्रीनं काय झाला, रोटेट झाला. असा होतो तो असं झाला. ओके. आता तोच फोर्स जर मी इथं अप्लाय केला ह्या ठिकाणी, किती, 5 न्यूटन, तर आता मला सांगा, पहिल्यांदा इथं अप्लाय केला, आता इथं अप्लाय केला. इथं जर मी 5 न्यूटन फोर्स अप्लाय केला, तर तुम्ही काय ऑब्झर्व केलं की तो डोअर, तो दरवाजा रोटेट झाला, पण 60 डिग्रीनं नाही, 30 डिग्रीनं किंवा 20 डिग्रीनं रोटेट झाला. लक्षात येते? तुम्ही म्हणाल दोन्ही ठिकाणी आम्ही सेमच फोर्स अप्लाय केला, मग दोन्ही फोर्सचा इफेक्ट सेम असायला पाहिजे होता, पण सेम आला का, नाही आला. तर काय डिफरन्स आहे, फोर्स तर सेम आहे, तर तुम्हाला दिसतंय डिफरन्स काय, तर दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून हा जो फोर्स आहे ह्याचं डिस्टन्स जास्त आहे, आणि हा जो फोर्स आहे ह्याचं डिस्टन्स कमी आहे. लक्षात येते का? म्हणजे आपण काय म्हणू शकतो, ह्या डिस्टन्सला परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ए फोर्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे ह्या डिस्टन्सवरती त्या फोर्सचा इफेक्ट अवलंबून आहे. म्हणजे जेवढं हे डिस्टन्स जास्त असेल तेवढा इफेक्ट काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे किंवा तेवढा फोर्स तुम्हाला कमी लागेल. इथं तुम्हाला जर 60 डिग्री रोटेशन पाहिजे असेल तर तुम्हाला इथं 5 न्यूटनपेक्षा जास्त फोर्स अप्लाय केला पाहिजे. म्हणून जर आपण बघितलेलं असतं की डोअरला जे हँडल असतात ते जरा थोडेसे आउटसाईडला असतात, की जेणेकरून तुम्हाला फोर्स कमी अप्लाय करावा लागेल. किंवा आपण ज्यावेळी गाडीचा टायर जो असतो तो पंक्चर झाल्यानंतर तो आपण ज्यावेळी काढतो, ते जे आपण नट बोल्ट वगैरे काढतो, त्यावेळी त्यासाठी आपण एक इन्स्ट्रुमेंट यूज करतो. ओके. जो पान असतो त्याची लेंथ काय असते बघा तुम्ही, खूप जास्त असते. म्हणजे जेवढी आपण लेंथ काय करू, जास्त ठेवू, म्हणजे आरची व्हॅल्यू काय होईल, आपण वाढवणार. जेवढी आरची व्हॅल्यू, ह्याला आपण आर्म पण म्हणतो, आर्म. हा आर्म जेवढा जास्त लांब असेल तेवढा तुमचा ॲप्लिकेशन ऑफ फोर्स तुम्हाला कमी लागतो. लक्षात येते? म्हणजे सेम आपण इथं काय म्हणू शकतो की रोटेशनल मोशनमध्ये तुम्हाला जर बॉडीला रोटेट करायचं असेल तर आपण रोटेशनल मोशन केली तर फक्त फोर्सचा आपण विचार करत नाही, ह्या परपेंडिक्युलर डिस्टन्सचा पण आपण विचार करतो. ओके. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, मुवमेंट ऑफ फोर्स. आणि मुवमेंट म्हणजे इफेक्ट ऑफ रोटेशनल मोशन. लक्षात आलं? मुवमेंट म्हणजे हा ॲक्च्युली दिस इज द आर्म. त्यामुळे इथं टॉर्कचा फॉर्म्युला काय होणार बघा, फोर्सचा फॉर्म्युला काय होता, एम इंटू ए. मग टॉर्कचा काय असणार आहे, तर एम म्हणजे मास, दॅट इज इनर्शिया. मग इकडे इनर्शिया कोण असणार आहे, तर आय. आणि ए म्हणजे लिनियर ॲक्सिलरेशन. मग इकडे कुठलं ॲक्सिलरेशन असणार आहे, अँग्युलर. सो वी गेट फॉर्म्युला फॉर टॉर्क, दॅट इज आय अल्फा. समजलं? ह्याचं प्रूफ पुढे जाऊन आपण पाहणार आहोत, पण लक्षात ठेवा कसा फॉर्म्युला तयार केला. तुम्हाला मुवमेंटचा अर्थ इथं समजला असेल, इफेक्ट ऑफ रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशनमध्ये तुम्ही जो फोर्स अप्लाय करताय त्याचा इफेक्ट फक्त फोर्सवर डिपेंड नाही. कशावर डिपेंड आहे, तर त्या फोर्सचं ॲक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याच्यावरती पण डिपेंड आहे. ओके. आता पुढची क्वांटिटी आपण बघणार आहे. ट्रान्सलेटरी मोशनमध्ये काय असणार आहे, तर
लिनियर मोमेंटम, हे तुम्हाला माहिती आहे लिनियर मोमेंटम, ज्याला आपण पी म्हणतो, आणि विच इज मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी. ओके, मग इकडे काय असणार बघा, इकडे फोर्स, तर इकडे काय झाला, मुवमेंट ऑफ फोर्स. इकडे लिनियर मोमेंटम, मग इकडे काय असणार आहे, तर मुवमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. मुवमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. फक्त आपण काय केला, मुवमेंट शब्द पाठीमा जोडला. ऍक्च्युली मुवमेंट ऑफ लिनियर मोमेंटमला आणखी एक नाव आहे अँग्युलर मोमेंटम, हे सुद्धा आपण पुढे जाऊन बघणार आहे. आणि ज्याचा फॉर्म्युला आहे, ज्याचा सिम्बॉल आहे यल. इथं काय येणार पी, तिथं येणार यल. मास, मास ऐवजी इकडे काय येणार इनर्शिया, कारण मास कुणाला ॲनालॉगस आहे रोटेशनल मोशनमध्ये, इनर्शियाला. व्ही लिनियर स्पीड, तिकडे अँग्युलर स्पीड म्हणजे काय असणार आहे ओमेगा. सो यल इज इक्वल टू आय ओमेगा, दॅट इज अँग्युलर मोमेंटम विच इज मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. ह्याचं सुद्धा प्रूफ पुढं आहे. अँड लास्ट, जी बॉडी ट्रान्सलेशनल मोशन करते त्याजवळ कुठली कायनेटिक एनर्जी असणार आहे, तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, आणि वी नो दॅट इट इज हाफ mv स्क्वेअर. इकडे कुठली असणार आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, अँड विच इज हाफ एम ऐवजी असणार आय, आणि व्ही ऐवजी काय असणार आहे तर ओमेगा स्क्वेअर. बघा व्ही ओमेगा. सो दिस इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी हाफ आय ओमेगा स्क्वेअर. पण तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया समजलाय का बघा, फॉर्म्युला एम आर स्क्वेअर. याचा आपण आणखी एक एक्झाम्पल देऊ शकतो मुवमेंट ऑफ इनर्शियाचं. सपोज तुम्ही एक रॉड घेतला, जी लेंथ खूप काय जास्त आहे, किती लेंथ आपण म्हणू ह्याची यल, लेंथ किती तर यल. इमॅजिन करा तुम्ही की एक रॉड आहे माझ्या हातात, त्याची लेंथ खूप जास्त आहे. त्या रॉडला मी असं पकडलं, आता ॲक्च्युली पेन आहे पण तुम्ही ह्याला रॉड माना किंवा एक लांबडी पट्टी माना, तुम्ही त्याला एक लांब आपण काय घेऊया पट्टी घेऊया, त्याची लेंथ खूप जास्त आहे. आता ह्या रॉडला, ह्या पट्टीला मी असं रोटेट करतो. ओके, मग कुठल्या ॲक्सिसच्या अबाउट रोटेट केलं तर ह्या ॲक्सिसच्या अबाउट, ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर. ओके, ह्या ॲक्सिसच्या अबाउट. ह्या त्यावेळी मुवमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे ह्या रॉडचा, तर ml स्क्वेअर अपॉन 12. हे कुठून आलं हे पुढे जाऊन बघणार आहे आपण. तुम्हाला फक्त मी मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फील येण्यासाठी सांगतोय काय आहे ते. आता तीच जी लांब रॉड घेतला आपण, लांब पट्टी घेतली, त्याला आता काय करा, ह्या ॲक्सिसच्या अबाउट म्हणजे एका वन एंडला पकडा आणि असं रोटेट करा. ती अशी रोटेट होईल ना आता, म्हणजे अबाउट धिस ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड, ह्या ॲक्सिसच्या अबाउट. दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्यावेळी मुवमेंट ऑफ इनर्शिया किती असतो तर ml स्क्वेअर बाय 3. आणि तुम्हाला इथं समजतंय I2 ग्रेटर दॅन I1, म्हणजे ह्या केसमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया काय जास्त आहे. बघा ना, ml स्क्वेअर अपॉन 12 आणि ml स्क्वेअर अपॉन 3. ml स्क्वेअर अपॉन 3 ml स्क्वेअर अपॉन 12 पेक्षा काय मोठा आहे. म्हणजे तुम्ही काय सांगणार की रॉड तोच आहे, लेंथ दोन्ही ठिकाणी काय सेम आहे, मास पण दोन्ही रॉडचं काय सेम आहे. मग फरक काय झाला तर तुम्ही ॲक्सिस ऑफ रोटेशन काय केला, चेंज केला. मग ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंज केल्यामुळे मुवमेंट ऑफ इनर्शिया काय झाला, चेंज झाला. त्यामुळे तुम्ही सांगू शकता रॉडला जर ज्यावेळी तुम्ही असं रोटेट करता अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड, सो इट इज डिफिकल्ट टू रोटेट दॅन दिस कंडिशन. ह्या कंडिशनमध्ये रॉडला रोटेट करणं सेंटरच्या ॲक्सिस हे खूप इझी आहे, तुम्हाला डिफिकल्ट वाटत नाही. पण ह्या ॲक्सिसच्या अबाउट रोटेट करणं खूप अवघड जातं तुम्हाला कम्पॅरेटिव्ह टू दिस. तुम्ही हे करून बघू शकता घरी. सो दिस इज द मुवमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे जेवढा जास्त मुवमेंट ऑफ इनर्शिया असेल तेवढं त्याला रोटेट करणं हे काय डिफिकल्ट आहे. जसं जे काम इथं मास करतो तेच काम तिकडे कोण करणार आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया. किंवा हा जर फॉर्म्युला आपण घेतला, टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा, टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. सो टॉर्क अपॉन अल्फा इज इक्वल टू आय. म्हणजे आपण काय सांगणार, जेवढा मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तेवढं अँग्युलर ॲक्सलरेशन काय असणार आहे, कमी असणार आहे. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया जास्त कधी असेल, कारण फॉर्म्युला काय तर एम आर स्क्वेअर. एक तर त्या रोटेटिंग बॉडीचं मास जास्त असेल किंवा आर जास्त असेल, काही असेल. मग मुवमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाला की अल्फा तुमचा काय होणार, डिक्रीज होणार. फक्त टॉर्क कसा पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे, तरच हे इनव्हर्सली प्रपोर्शनल. ओके, आता आपण काय करू, एक स्पियर घेऊ. दिस इज द हॉलो स्पियर अँड दिस इज द सॉलिड स्पियर. दोन्ही स्पियरचं मास काय सेम आहे. हा जो
सरफेस आहे तो दोन्ही ठिकाणी काय सेम आहे, सगळ्या कंडिशन सेम आहेत. फक्त फरक काय असणार आहे की हा हॉलो असेल आणि हा कसा असेल सॉलिड, म्हणजे हा पोकळ आहे आतून, हा कसा आहे भरीव आहे. दोघांचं मास सेम आहे आणि दोघांनाही तुम्ही एका सरफेसवरून असं मूव्ह केलं तर ते रोटेशनल मोशन करतील. आणि तुमचं ऑब्झर्वेशन काय असेल बघा, तर हा जो स्पिअर आहे समजा इथं जाऊन थांबला ह्या डिस्टन्सवर, तर हा जो हॉलो स्पिअर आहे तो थोडासा पुढे जाऊन थांबतो. तर असं का झालं, कारण दोघांचं मास सेम आहे, सरफेस जो आहे तो सुद्धा सेम आहे, मग दोघं एकाच ठिकाणी जाऊन थांबायला पाहिजे होते. तर असं होत नाही. का होत नाही, कारण हा जो हॉलो स्पिअर आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या सॉलिडपेक्षा जास्त आहे. आता म्हणणार कसा काय जास्त आहे, तर बघा समजा मास सेम आहे म्हणजे आपण काय म्हणणार, ह्याजवळ जर 20 पार्टिकल असतील फॉर एक्झाम्पल, तर ह्याजवळ पण किती पार्टिकल आहेत, 20 पार्टिकल आहेत. पण हे जे पार्टिकल सगळीकडे असे काय झालेत, डिस्ट्रीब्यूट झालेत. सो दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन, दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. जे ॲक्सिस बोलतो तो काय होतो, असा रोटेट होतोय. आता काही पार्टिकल हे ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या काय जवळ आहेत, त्यामुळे त्यांचा आर कसा असणार आहे, कमी असणार आहे. त्यामुळे त्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला. आणि काही पार्टिकल लांब आहेत त्यामुळे त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. त्यामुळे बॉडीचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ॲडिशन. पण इथं काय सगळे पार्टिकल कुठं आहेत, सरकम्फरन्सवर. कुठं आहेत तर सरकम्फरन्सवर. त्यामुळे सगळ्यांचा आर जास्त असणार आहे. डिस्टन्स ऑफ इच पार्टिकल फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ इच पार्टिकल फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्यामुळे प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार आहे. त्यामुळे बॉडीचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, म्हणजे या हॉलो स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त येणार. म्हणजे आपण काय सांगू शकतो, जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त तेवढा तो काय करतो, चेंज इन स्टेटला अपोज पण काय करणार, जास्त करणार. मग ह्या दोघांचे स्टेट आता काय, तर दोघं पण काय रोटेट होतात म्हणजे मोशनमध्ये. त्यामुळे ते काय येणार, रेस्टला येताना अपोज करणार. मग जास्त अपोज कोण करेल, ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त तो अपोज जास्त करणार. सो हॉलो स्पिअर अपोजेस मोर दॅन दिस सॉलिड स्पिअर. त्यामुळे तो लवकर थांबणार नाही, थोडासा पुढे जाऊन थांबणार. लक्षात येते का, कारण जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त तेवढा तो त्याच्या काय करतो, चेंज इन स्टेटला अपोज जास्त करणार. कारण देताना आपण सुरुवातीला दोघांनाही व्हेलॉसिटी सेम दिली होती तरी सुद्धा हा पुढे जाऊन थांबला. किंवा आपण सांगू शकतो रिंग आणि डिस्क. एक आपण रिंग घेतली आणि एक डिस्क घेतली, दोघांचा मास सेम आहे, मग कुणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल सेम ॲक्सिससाठी, तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असणार आहे. कारण रिंगमध्ये मासचं डिस्ट्रीब्युशन कुठं असतं, सरकम्फरन्सवर. लक्षात येते. म्हणजे तुम्ही जर कोणी विचारलं की मोमेंट ऑफ इनर्शिया कशावरती डिपेंड असतो, तर एकतर मोमेंट ऑफ इनर्शिया मासवर डिपेंड असतो, दुसरी गोष्ट आरवर डिपेंड असतो, म्हणजे डिस्टन्स ऑफ इच पार्टिकल फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणखी कशावर डिपेंड असतो, ॲक्सिसवर डिपेंड असतो. ह्याच्या पहिले एक्झाम्पल बघा रॉडचं, ह्या ॲक्सिससाठी आणि ह्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट आला होता, ml²/12 ml²/3. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंज केला, मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज करणार. आणखी कशावर डिपेंड असतो, तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. बघा इथं मास सेम आहे पण डिस्ट्रीब्युशन कसं आहे, डिफरंट आहे. सो हिअर मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफरंट अँड हिअर मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफरंट. हे सगळे पॉईंट तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. तुम्हाला जे मी आता सांगितले की मोमेंट ऑफ इनर्शिया कशावरती डिपेंड असतो. आता आपण डेरिव्हेशन स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपण हे डेरिव्हेशन सॉल्व्ह करू की रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी इज हाफ I⍵². हे कसं आलं, त्यासाठी आपण एक रोटेटिंग बॉडी घेणार. सपोज दिस इज अ बॉडी ऑफ एनी शेप. ह्या बॉडीला तुम्ही असं माना and this is the axis of rotation perpendicular to this plane of paper. तुमचा जो पेपर आहे त्या पेपरला ॲक्सिस कसा आहे तर परपेंडिक्युलर. समजा ही बॉडी जर मी अशी मांडली तर ॲक्सिस असा पास होतोय आणि ह्या ॲक्सिसच्या अबाउट ही बॉडी काय होते, रोटेट होते विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगा. दिस बॉडी कंटेन्स n number of particle. So this is first particle having mass m1 and its distance from axis of rotation. This is perpendicular distance of this particle from axis of rotation r1. This is the second particle having mass m2 and perpendicular distance from axis of rotation r2. And this is the last particle whose mass is mn and distance is rn. Okay. We know that when body performing rotational motion, all particles performing circular motion. Suppose we consider this first particle that is having mass m1 and which is performing circular motion. So this is the linear speed, this is the radius of a circle which is r1 and this is the center of a circle. So this is the center. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं सगळ्या पार्टिकलचे सेंटर ज्या ठिकाणी येतात त्यातून जी लाईन पास होते त्यालाच तर आपण काय म्हणतो, ॲक्सिस ऑफ रोटेशन.
आता मला सांगा इथं व्ही हे असं असणार आहे, इथं इट इज V1, इथे व्ही कसं असणार आहे V2 आणि इथे किती असणार आहे तर VN. आणि आपण सुरुवातीलाच बघितलं तर व्हेन बॉडी परफॉर्मिंग रोटेशनल मोशन अँग्युलर पॅरामीटर्स ऑफ ऑल पार्टिकल आर सेम बट लिनियर पॅरामीटर आर डिफरंट. म्हणजे ह्या सगळ्या पार्टिकलचे अँग्युलर पॅरामीटर म्हणजे अँग्युलर स्पीड सेम असणार आहे. जर बॉडी ओमेगा ह्या स्पीडनं रोटेट होत असेल अँग्युलर स्पीडनं तर सगळे पार्टिकल सर्क्युलर मोशन कशी करणार विथ सेम अँग्युलर स्पीड ओमेगा. पण लिनियर पॅरामीटर डिफरंट आहेत कारण आर प्रत्येकाचा डिफरंट आहे. म्हणजे V1, V2 आणि VN. पहिल्यांदा आपण काय फाइंड आउट करूया प्रत्येक पार्टिकलचं लिनियर स्पीड. वरती तुम्ही काय टाकणार मग लिनियर स्पीड ऑफ फर्स्ट पार्टिकल इज V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. वी नो दॅट V इज इक्वल टू R ओमेगा. सो लिनियर स्पीड ऑफ फर्स्ट पार्टिकल इज V1, त्याचा आर किती आहे R1 इंटू ओमेगा. आता ओमेगा का लिहिलं आपण कारण सगळ्या प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर स्पीड सेम आहे. सेकंड पार्टिकलचं V2 इज इक्वल टू R2 ओमेगा अँड लास्ट VN इज इक्वल टू RN ओमेगा. दिस इज द लिनियर स्पीड ऑफ इच पार्टिकल. आता आपलं टार्गेट काय आहे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. पॉईंटचं नाव काय रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. जी बॉडी रोटेट होते त्याची रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके आता मला सांगा रोटेशनल कायनेटिक एनर्जी कुणाची काढायची आपल्याला बॉडीची. कशी फाइंड आउट करणार तर काय करू प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करूया आणि ती काय करूया ॲड करूया. तुम्हाला ऑटोमॅटिकली बॉडीची कायनेटिक एनर्जी मिळेल. प्रत्येक पार्टिकल जवळ कुठलं स्पीड आहे लिनियर स्पीड आहे. मग प्रत्येक पार्टिकल जवळ कुठली कायनेटिक एनर्जी असणार आहे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. कारण स्पीड कुठला आहे लिनियर. सो वी कॅन से दॅट ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ each particle is so ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी किती असते तर वी नो दॅट हाफ mv स्क्वेअर वेअर m इज द मास ऑफ फर्स्ट पार्टिकल m1 स्पीड v1. सो दिस इज हाफ m1 what is v1 R1 ओमेगा. सो R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. Okay, then kinetic energy of second particle again half m2 v2 square which is half m2 v2 r2 omega square r2 square omega square. Last kinetic energy of nth particle half mn vn square which is half mn rn square omega square. This is the kinetic energy of each and every particle. Now we find out रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ ए बॉडी. इथं पार्टिकल इथं बॉडी. बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी त्याला आपण म्हणूया ई. ती किती असेल तर ह्या सगळ्या कायनेटिक एनर्जी पार्टिकलच्या काय करायच्या ॲड करायच्या. म्हणजे ह्या टर्म आपण काय करणार एकमेकांच्यात ॲड करणार. सो कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल विच इज हाफ m1 r1 square omega square. Kinetic energy of second particle m2 r2 square omega square up to last mn rn square omega square. Half and omega square take common. So काय राहिलं m1 r1 square plus m2 r2 square plus mn rn square आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन हाफ कॉमन. आणि ही जी टर्म आहे ह्या टर्मला आपण काय म्हणतो आठवते का बघा मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज समेशन mi ri स्क्वेअर i इज इक्वल टू 1 to n इंटू ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज. सो वी गेट रोटेशनल कायनेटिक एनर्जी हाफ दिस इज I दिस ब्रॅकेट इज कॉल्ड ॲज ए मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रोटेटिंग बॉडी. हे झालं आहे आपल्याला आय ह्याला आय म्हणू शकतो ह्या ब्रॅकेटला इंटू ओमेगा स्क्वेअर. दिस इज द रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी. दिस इज हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके आणखी एक पॉईंट आपला मिस झाला
की ज्यावेळी आपण म्हणतो की रोटेशनल मोशन बॉडी परफॉर्म करते, ॲक्च्युली ती बॉडी म्हणजे कुठली बॉडी असते, रिजिड बॉडी. ॲक्च्युली रोटेशनल मोशन आपण कुठल्या बॉडीसाठी मानतो तर रिजिड म्हणजे काय, तर ज्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीमधल्या प्रत्येक 2 पार्टिकलमधलं डिस्टन्स कधीही चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल हा पेन आहे आणि या पेनवर मी असा फोर्स अप्लाय करतोय, तर पेनचा हा पार्टिकल आणि हा पार्टिकल ह्यांच्यातलं डिस्टन्स तेवढंच आहे जेवढं फोर्स अप्लाय करण्याच्या अगोदर होतं. म्हणजे फोर्स जरी अप्लाय केला तरी 2 पार्टिकलमधलं डिस्टन्स कधीही चेंज होत नाही. अशा बॉडीला आपण म्हणतो रिजिड बॉडी, लाईक स्टोन किंवा मेटल ब्लॉक किंवा पेनला सुद्धा आपण काय मानू शकतो, रिजिड बॉडी. ओके, थँक्यू.